स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इस्मांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले। त्या अनुषंगाने दिनांक 17/3/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्दा खोत व पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे अमीर मुसा जमादार राहणार हनुमाननगर सांगली हा संजयनगर मधील मंगळवार बाजार इथं असल्या महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर तयार गांजा माल विक्री करता घेऊन येणार आहे। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत दुधाळ कॉर्नर तसेच महानगरपालिकेच्या गाळ्याच्या समोरील बाजूस सापळा लावून थांबला असता एक इसम वायरची पिशवी पाठीवर टाकून महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलमधील गाळ्याच्या मोकळ्या जागेत संशयितरित्या दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारतात त्यानं त्याचं नाव अमीर मुसा जमादार वय 32 वर्ष राहणार पहिली गल्ली हनुमाननगर सांगली असं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातील पिशवीमध्ये तयार गांजा माल मिळून आला। त्या सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल त्याचा मित्र सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी विक्री करण्याकरता दिला असल्याचं सांगितलं। लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करताय।